समृद्धीच्या पावलांनी सोमवारी आलेल्या गौरीसह 7 दिवस मनोभावे सेवा केलेल्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यासाठी आज सकाळपासून भाविकांची तयारी सुरू होती। विसर्जनासाठी इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं 65 ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करत वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। भाविकांनी कृत्रिम कुंडांसह शहापूरमधील इराणी खण आणि पंचगंगा नदीपात्रातही गणेश मूर्तींचं विसर्जन केलं। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। करवीर तालुक्यातील कांचनवाडी परिसरात वाद्यांच्या गजरात नदीपात्रात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। पाणी प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्यदान उपक्रम राबवण्यात आला। यावेळी महिला आणि मुलींनी नदीपात्राशेजारी पारंपरिक खेळांवर फेर धरला होता। पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात घरगुती गौरी गणपती विसर्जन पारंपरिक उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला। कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं वारणा नदीजवळ पर्यावरणपूरक विसर्जन या उपक्रमांतर्गत कृत्रिम जलकुंभ तयार करण्यात आला होता। या ठिकाणी राबवलेल्या मूर्तीदान उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला। पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या माले इथं तलावातून बाहेर पडणाऱ्या पाण्यात गौरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी तलावाजवळ मालेसह कोडोली, पोखले, शहापूर, जाफळे, वाघबीळ, दानेवाडी आदी परिसरातील गणेश भक्तांनी गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती।